आणि इंग्लिश मधून वाचणार आहोत आणि सिस्टर राहेल आहेत ते इंग्लिश मध्ये वाचतील. Chapter 9, verse 23-27. And then he said to them all, if anyone wants to come with me, he must forget self, take up his cross every day, and follow me. For whoever wants to save his own life will lose it, but whoever loses his life for my sake will save it. Will a person gain anything if he wins the whole world, but is himself lost or defeated? Of course not. If a person is ashamed of me and of my teachings, then the Son of Man will be ashamed of him when he comes in his glory and in the glory of the Father and of the holy angels. I assure you that there are some here who will not die until they have seen the kingdom of God. Amen. मराठीमध्ये सिस्टर सुकन्या आहेत ते आपल्यासाठी वाचतील. त्याने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवास मुकेल तो त्याला वाचवेल. कारण जर कोणा मनुष्याने सगळे जग मिळविले आणि स्वतःला गमाविले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? जो कोणी माझ्या वचनाची लाच धरितो त्याची लाच मनुष्याचा पुत्र स्वतःच्या व पित्याच्या पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा तो धरेल. मी तुम्हाला खरे सांगतो की येथे उभे असणाऱ्या कोणी असे आहे की ते देवाचे राज्य पाहीपर्यंत त्यास मरणाचा अनुभव येणारच नाही. Amen. Let's pray. Father, we need your word. हे प्रभू, आम्हाला तुझ्या वचनाची गरज आहे. Lord, we need you. आम्हाला तुझी गरज आहे. Apart from you, we cannot do anything. आणि तुझ्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. So Lord, this morning once again we depend upon you. आणि आज या सकाळी पुन्हा एकदा आम्ही तुझ्यावर अवलंबून राहतो. Lord, by your word dispel the darkness that is in our lives. आणि हे प्रभू, तुझ्या वचनाच्या द्वारे आमच्या अंतःकरणातील जो काळोख आहे तो तू दूर कर. Renew our mind. आमच्या मनाचं तू नवीनीकरण कर. Show us your glorious Son. आणि आम्हाला तुझा गौरवी पुत्र तू दाखव. And help us to run to the cross. आणि आम्हाला तुझ्या क्रूसाकडे पळण्यास तू सहाय्य कर. And by your Spirit help us, dear Lord, to cling your Son. आणि त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तो वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त तू आम्हाला दाखव. In the name of Jesus we pray. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो. Amen. Amen. In the passage where Apostle Peter is confessing, "You are Christ, the Son of living God." आणि आपल्याला माहिती आहे की आपण मागे बघितलं की पेत्र तिथे कबूल करत आहे की तू देवाचा पुत्र, तू ख्रिस्त आहे, देवाचा ख्रिस्त. I think 4 Sundays ago we learned about that. आणि 4 रविवार आधी आपण ती गोष्ट शिकलो. But in the next passage Jesus says, "Do not tell this to anyone." आणि त्याच्याच पुढच्या शास्त्रव्यासामध्ये तो पुढे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हे कोणाला सांगू नका. And right after saying that, Jesus now introduces his sufferings, his death and his resurrection to the disciples. आणि त्याच्याच पुढच्या भागामध्ये येशू ख्रिस्त त्याचं जे मरण आहे, त्याचं दुःख भोगणं, त्याचं मरण, त्याचं पुनरुत्थान, या सर्व गोष्टी तो शिष्यांना सांगतो. Although Peter confessed that Jesus is the Christ, the Son of living God, that was about his person. आणि जरी पेत्राने ते कबूल केलं होतं की तू ख्रिस्त आहेस, देवाचा ख्रिस्त, तू देवाचा पुत्र आहेस, आणि पेत्राने ओळखलं होतं की तो व्यक्ती म्हणून कोण आहे. But Jesus now showed, in the last passage he showed them his death on the cross. आणि मागच्या उतार्यामध्ये आपण पाहिलं की येशू ख्रिस्त सांगू इच्छित आहे की त्याचं होणारं मरण नक्की कसं असेल. And Jesus introduced to the disciples the cross. Cross was the plan of God before the foundation of the world. आणि मागच्या ज्या उतार्यामध्ये येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत आहे की क्रूस आणि त्याची देवाची योजना, त्या सर्व गोष्टी. So Jesus showed his cross in the last passage. आणि मागच्या उतार्यामध्ये येशू ख्रिस्त सांगत आहे की क्रूसाबद्दल तो सांगत आहे येशू ख्रिस्त. And now in this passage he is showing the cross that disciples
disciples have to bear. आणि आजच्या या उतार्यामध्ये येशू ख्रिस्त सांगत आहे की हा जो क्रूस आहे तर तो शिष्यांनी कशा रीतीने वागणं गरजेचं आहे. So he showed them his cross, and now in this passage he is showing the disciples' cross. आणि मागच्या आठवड्यात तो सांगतो की आपण पाहिलेलं मागच्या उतार्यामध्ये की येशू ख्रिस्त सांगतो की तो क्रूस माझा आहे आणि आज तो सांगतो की हा शिष्यांचा तो क्रूस आहे. And the title of the message is Christ, the cross, and the crown of the discipleship. आणि आजचं जे शीर्षक आहे ते ख्रिस्त केंद्रित, वधस्तंभ केंद्रित आणि मुकुट केंद्रित शिष्यत्व. In verse 23 we learn about the call of Christ. आणि वचन 23 मध्ये आपण बघतो की जे कॉल ऑफ द क्राइस्ट किंवा बोलवणं, ख्रिस्ताचं बोलवणं. The Lord Jesus called the disciples. आणि येशू ख्रिस्त शिष्यांना बोलवत आहे. If anyone would come after me, let him deny himself and take up his cross daily and follow me. जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. Jesus calls all the people to follow him, not just the special leaders. आणि येशू ख्रिस्त लोकांना आपल्या मागे येण्यासाठी बोलवतो, फक्त पुढाऱ्यांना नाही. Although here he is talking to the disciples, the very close group, but we also learn that this same is applicable to all the Christians. आणि जरी ते त्याचे काही निवडलेले शिष्य होते तरी सुद्धा हे आपल्या सर्व जे त्याचे शिष्य आहेत त्या सर्वांसाठी ते आहे. Discipleship is not a spiritual elite, but for every true believer. आणि शिष्यत्व हे काही निवडक लोकांसाठी नसून ते खऱ्या विश्वासणाऱ्यांसाठी आहे. And then he says that deny himself. If anyone comes after him, let him deny himself. आणि नंतर तो म्हणतो की आत्मत्याग करा. म्हणजे काय? To deny himself, what does that mean? आणि म्हणजे आत्मत्याग करा म्हणजे नक्की काय? To deny himself and carry the cross. People might interpret according to their struggles. आणि तुम्ही आत्मत्याग करा आणि क्रूस घेऊन माझ्या मागे या, तर बऱ्याच वेळा लोक त्यांचे जे भौतिक त्यांचे जे गोष्टी त्यांचे स्ट्रगल्स किंवा त्या सर्व गोष्टी बोलतात ते. For some people it may deny and take up the cross, maybe father-in-law or mother-in-law's sickness. आणि बऱ्याच वेळा जो आत्मत्याग आहे, क्रूस घेऊन मागे चालणं म्हणजे बऱ्याच वेळा जे त्यांचे सासू सासरे किंवा बाकी कोणाचा आजारपण वगैरे त्या सर्व गोष्टी. But it is not so. परंतु हे असं नाहीये. Your financial debt, कुठलेही तुमच्या आर्थिक कर्जा संदर्भात ते नाहीये. it is not so even. आणि याच्याबद्दल देखील ते नाहीये. Deny yourself means renouncing your self rule. आणि आत्मत्याग म्हणजे स्वतःचे स्वामित्व नाकारणं ते असं आहे. We know that in Adam and after the fall that everyone is the king and queens in their own lives. आणि आपल्याला माहिती की ज्यावेळेस आदाम आणि हव्वेने ज्यावेळेस पाप केलं त्याच्यानंतर after the fall we all took the place of God. We think we are kings and we are gods. आणि पापानंतर आपल्याला सर्वांना वाटतं की आपण राजे आणि ते राणी आहोत. And everybody is righteous in their own eyes. आणि प्रत्येकाला वाटतं की आम्ही सर्व नीतिमान आहोत स्वतःच्या नजरेमध्ये. So we need to deny those kinds of thinking or thoughts that we have in Adam. आणि आदामामध्ये आमचे हे सर्व ज्या आमचे लक्षण आहेत किंवा आमच्या त्या सर्व गोष्टी याच्याकडे आम्हाला ते बघणं गरजेचं आहे. To deny means to stop being self-righteous. आणि डिनाय म्हणजे आत्मत्याग करणं म्हणजे काय, तर आपल्याला जे आपण नीतिमान स्वतःला समजतो तर त्याचा त्याग करणं ते आहे. Dethrone self and enthrone Christ. आणि स्वतःला राजासनावरून खाली उतरून ख्रिस्ताला आपल्या जीवनाच्या सिंहासनावर बसवणं अशा प्रकारे ते आहे. Denying self does not mean self-hatred, but humbling ourselves and submitting to God's will. आणि हे आत्मद्वेष नाही तर देवाच्या इच्छेनुसार नम्रतेने ते झुकणं असं आहे ते. It teaches that our will must be brought under Christ's authority and Christ's kingship. आणि आपल्याला अशा रीतीने त्या ख्रिस्ताच्या त्या अधिकाराखाली आपल्याला आणायचं आहे. Not as a condition for salvation, but as a fruit of the salvation. आणि ही तारणासाठी ही अट नाहीये,
तर ते फळ आहे तारणाचं. It is not that first we deny and carry the cross and at the end we get the salvation, because he had mercy on us, he has given us grace, he has transformed and regenerated us. That's why we deny ourselves and carry the cross. आणि आपल्याला असं नाही करायचं की पहिल्यांदा आपल्याला क्रूज घेऊन चालायचंय आणि मग नंतर सर्व गोष्टी तारण होईल किंवा असं नाही. तर आपल्याला त्यांनी आपलं नवीनीकरण केलेलं आहे, त्यांनी आपल्याला नीतिमान ठरवलेलं आहे आणि त्याच्याद्वारे आपण ते सर्व गोष्टी करू शकतो. So that's why the believers joyously they deny self and carry the cross. आणि म्हणून जे विश्वासणारे जे निवडलेले आहेत ते आनंदाने या सर्व गोष्टी त्याचा वधस्तंभ घेऊन त्याच्या मागे जाऊ शकतात. Taking up cross means daily means dying to sin through the Spirit. आणि रोज आपला क्रूस उचलणे म्हणजे आत्म्याला द्वारे पापाला ठार करणे असं ते आहे. It includes bearing reproach for the name of Christ. आणि यात ख्रिस्ताच्या नावासाठी अपमान सहन करणे देखील आहे. And it is not bitter. Denying self and carrying cross is not a bitter duty, but it is a joyous surrender because of the grace of God that we have received. आणि क्रूस घेऊन चालणं म्हणजे ही एक काही कडवट अशी ती गोष्ट नाहीये, तर ती आनंदाची अशी गोष्ट आहे. So denying self is rejecting our self-righteousness, because we know that now we have received the new birth, new life, adoption, grace and mercy through Jesus Christ. म्हणून क्रूस घेऊन त्याच्या मागे चालणं म्हणजे ही आनंदाची गोष्ट आहे, कारण त्यांनी आपल्याला निवडलेलं आहे, आपल्याला आपलं पाचारण त्यांनी केलेलं आहे, आपल्याला त्यांनी नीतिमान ठरवलेलं आहे आणि आपण त्याचे दत्तक पुत्र आणि कन्या असे आहोत. म्हणून following Jesus says, deny self, carry the cross and follow me. आणि माझा अनुसर करा म्हणजे दररोज ख्रिस्ताचे आज्ञापालन, अनुकरण आणि विश्वास. It is also not a step by step duty. That first when you become Christian you need to deny self, then second month you carry the cross, the third month follow him. It is the whole Christian life. आणि हे ख्रिस्ती जीवन अशा प्रकारचं नाहीये टप्प्याटप्प्याने होणारं की तुम्ही आज क्रूज घेऊन चाला आणि मग तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याच्या पुढे अजून त्याच्या मागे जा, या सर्व गोष्टी नाहीत ते. So this is entire Christian life. Denying self, carrying the cross and following him is entirety of the Christian life. आणि ख्रिस्ताचा क्रूज घेऊन त्याला अनुसरणं हे पूर्ण ख्रिस्ती जीवनाचं सार आपण म्हणू शकतो, किंवा ही पूर्ण ते कर्तव्य आहे पूर्ण. And Jesus says, follow me. If anyone come after me, let him deny, take up the cross daily and follow me. आणि तो आपल्याला सांगतो की तुम्ही हे रोज करा आणि मला अनुसरा. Follow me is a call to obedience. आणि हे कशाबद्दल आहे? माझं अनुसरण करा हे आज्ञापालनाबद्दल आहे. This is a call to imitation of Christ. आणि हे त्याचं अनुकरण करण्याबद्दल आहे. It is trusting Christ daily. आणि हे रोज त्याच्यावर विश्वास ठेवण्या संदर्भात आहे. We do not follow him to earn salvation, but because we are saved we follow him. आणि आपण तारण मिळवण्यासाठी नव्हे तर तारण मिळाले असल्यामुळे त्याला अनुसरतो. The true discipleship flows from regeneration and justification. आणि जे खरे शिष्यत्व आहे ते नवीन जन्म झाल्यामुळे, परिवर्तनामुळे आणि त्या नीतिमन ठरवल्यामुळे आपल्यामधून ते वाहतं. People who are dead in sin and trespasses, they cannot be disciples of Jesus Christ. आणि जे अधर्मामध्ये, जे भ्रष्टतेमध्ये जगत आहेत ते या सर्व गोष्टी करू शकत नाहीत. But people who have received the new life, they are justified by his grace. They are the disciples of Lord Jesus Christ. आणि ज्यांना त्यांनी बोलवलेलं आहे, ज्यांना नीतिमान त्यांनी ठरवलेलं आहे, ते सर्व गोष्टी ते या गोष्टी ते करू शकतात. And they do that by the help of God's grace. आणि ते देवाच्या त्या कृपेच्या सहाय्याने ते करू शकतात. And obedience is progressive. आणि जे आज्ञापालन आहे हे सतत चालणारी ती क्रिया आहे. Following Christ is progressive. आणि ख्रिस्ताला अनुसरण ही देखील एक सततची क्रिया आहे. And this is empowered by the Holy Spirit. आणि हे सर्व त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे या सर्व गोष्टी कार्यान्वित होतात. We cannot follow him by relying on our own strength. आणि हे आपण स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या सामर्थ्यावर करू शकत नाही. We need to depend on God's grace and the Spirit's work.
आणि हे त्या पवित्र आत्म्याच्या कार्याच्या द्वारे आणि त्या कृपेच्या साहाय्याने होतं. Denying self is not meritorious, but it reflects Christ's work in us. आणि हा जो आत्मत्याग आमच्या बाजूने पुण्य नाही तर ख्रिस्ताचे कार्य आमच्यामध्ये ते प्रकट करणारं ते असं आहे. This is God's work in us. That's why we deny self, take up the cross and follow Him. आणि हे त्या देवाचं आमच्यामधील ते कार्य आहे ज्याच्याद्वारे आम्ही त्याला अनुसरतो. And if you see the word, the little word, the small word, let him deny himself, take up the cross daily. आणि हे रोज आपल्याला तो क्रूस उचलून रोज त्याला अनुसरणं हे रोजची ती क्रिया आहे. This command, these three words are command, imperatives. Deny, take up the cross and follow. These are not options in the Christian life, but these are imperatives. These are commands given. आणि आत्मत्याग करणं, त्याचा क्रूस घेणं आणि त्याला अनुसरणं या तिन्ही गोष्टी आज्ञा वर्धक अशा आहेत. But let me tell you that we cannot do that by our own strength. We need the Spirit's help and God's grace to do this one. आणि हे आपण स्वतःच्या हिमतीवर करू शकत नाही तर त्या पवित्र आत्म्याचं कार्य आणि देवाची कृपा आपल्याला ते करायला सहाय्य करते. And this is daily. आणि हे रोज घडणारी ती क्रिया आहे. It means this is for our entire Christian life. आणि म्हणून हे आपल्या पूर्ण ख्रिस्ती जीवनासाठी त्या गोष्ट त्या आशा आहेत. Many Christians, they think that now I am a Christian of 30 years and I don't need this. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी आता 30 वर्षापासून ख्रिश्चन आहे तर मला याची काही गरज नाहीये. I need something advanced and modern. आणि मला अजून याच्या पुढचं काहीतरी ऍडव्हान्स किंवा अजून अत्याधुनिक असं काहीतरी गोष्टीची गरज आहे. But we begin with the gospel and we finish with the gospel. परंतु आपण हे लक्षात ठेवूया की आपण सुवार्तेपासून सुरुवात करतो आणि सुवार्तेमध्येच आपण संपवतो. And we need to do this daily. आणि हे रोज आपलं नित्य करणं गरजेचं आहे. It is not just for the Christmas and Easter. आणि हे फक्त ख्रिसमस आणि ईस्टर किंवा नवीन वर्षासाठी नाहीये. Christ is not the cherry on your cake. आणि ख्रिस्त हा तुमच्या केक वरचा चेरी सारखा तो नाहीये. He is not supplementary or a stepney of your scooter that whenever your scooter is punctured you will need that stepney. आणि हे तुमची स्कूटर ज्यावेळेस पंक्चर होती तुमच्या स्टेपनी सारखं किंवा तुम्हाला पुरवणी अशा ती गोष्ट नाहीये. So discipleship makes Christ as the life. आणि म्हणून शिष्यत्व तुमचं जे जीवन आहे ते ख्रिस्त केंद्रित असं अशा रीतीने ते आहे. Christ is our life in the discipleship. आणि त्या शिष्यत्वामध्ये ख्रिस्त आमचं सर्वस्व आहे. Thus every true believer must walk the path of grace, empowered obedience. आणि म्हणून प्रत्येक खरा विश्वासी कृपेच्या शक्तीने आज्ञापालनाच्या त्या मार्गावर चालतो. So that was the call to the disciples and to every Christian from Jesus Christ, the call of discipleship. आणि हे आपण पाचारण त्या ख्रिस्ताचं ते पाचारण प्रत्येक शिष्यासाठी आपण ते बघतो. And that is for the whole life, despite of what background we have. आणि हे त्या पूर्ण आपल्या जीवनासाठी ते आहे. IT field, engineers, medical field or missionary, that is if we believe in Jesus, that is for the lifetime. आणि हे प्रत्येकासाठी आहे. मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारे असाल त्या प्रत्येकासाठी ते आहे. Secondly, the cross of the discipleship. आणि दुसरी गोष्ट जे आहे तर शिष्यत्वासाठी जो क्रूस आहे ते 24 to 26. आणि वचन 24 ते 26 आपण पाहतो. For what whoever would save his life will lose, but whoever loses his life for my sake will save it. For what does it profit a man if he gains the whole world and loses or forfeits himself? For whoever is ashamed of me and my words, of him will the Son of Man be ashamed when he comes in the glory and the glory of the Father and of the holy angels. जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल, परंतु जो कोणी मज करता आपल्या जीवाला मुकेल तो त्याला वाचविल. कोणा मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वतःला गमावले किंवा आपला नाश करून घेतला तर त्याला त्याचा काय लाभ? जो कोणी माझी व माझ्या वचनाची लाज धरील त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वतःच्या पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील. We see the paradox here, life and death. आणि आपण या ठिकाणी दोन गोष्टी पाहतो, जीवन आणि मृत्यू. Benefit and loss. आणि फायदा आणि तोटा. Jesus Christ teaches that true life is found by surrendering our lives to him. आणि ख्रिस्त आपल्याला हे सांगू इच्छितो की
त्याला समर्पित असं जीवन जगून आपण आपला फायदेशीर आहोत. He's talking about the sufferings that we have in the Christian life. आणि तो त्या सफरिंग त्या दुःख सहनाबद्दल जे ख्रिस्ती जीवनामध्ये आपल्याला सहन करायचं त्याबद्दल देखील तो बोलतो. Embracing God's will consists of the sufferings. आणि त्या देवाची इच्छा जाणून घेऊन त्या दुःख सहन करणं या सर्व गोष्टीबद्दल आहे. Troubles and insults for the name of Christ. आणि त्या ख्रिस्तासाठी अपमान सहन करणं दुःख सहन करणं त्याबद्दल ते आहे. But Jesus Christ is not saying that in order to be or to show you are a super disciple you need to seek suffering. आणि या ठिकाणी तुमचं शिष्यत्व प्रमाणित करायसाठी नेहमी तुम्हाला म्हणजे दुःखाची मागणी करायची आवश्यकता नाहीये. I mean we need no need to seek suffering, but we know that there is suffering in the Christian life. आपल्याला दुःख सहन करायचं आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये. The Bible teaches that suffering is ordained for the believers. आणि पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं की ख्रिस्ती लोकांसाठी हे या क्रमामध्ये म्हणजे दुःख सहन करणं हे प्राप्त आहे. We don't lose life by serving Christ, we gain eternal life. आणि आपल्याला ते we don't lose life by serving Christ. ख्रिस्ताची सेवा करून आपलं जीवन आपण गमावत नाही तर आपण सार्वकालिक जीवन देण्यात आपल्याला ते येतं. But we gain eternal life. That's what we learn here. आणि आपल्याला ते सार्वकालिक जीवन देण्यात येतं हे आपण इथे शिकतो. One of the American missionaries, his name was Jim Elliot. आणि जे जिम एलियट जे अमेरिकन मिशनरी आहेत ते असं म्हणतात. He says that he is no fool who gives what he cannot keep to gain what he cannot lose. आणि जो ते असं म्हणतात की जो आपल्याकडे टिकून ठेवता न येणारी गोष्ट देण्यासाठी तयार असतो आणि त्या बदल्यात गमावता न येणारी गोष्ट तो मिळवतो. So particularly it is Jim Elliot's quotation, but he has wrote this by studying this particular passage. आणि हे जरी त्या जिम एलियट यांनी लिहिलेलं असलं तरी सुद्धा त्यांनी पवित्र शास्त्राचा अभ्यास करून ते लिहिण्यात आलेलं आहे. The saving of life refers to worldly self-preservation without God. आणि जीवन वाचवणे याचा अर्थ देवाशिवाय जगातील सुरक्षितता शोधणे असा आहे. Lord Jesus Christ says that here, whoever would save his life will lose it. आणि प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल. It means that living the life without God. याचा अर्थ काय तर आपण जे जगतो ते त्या ख्रिस्ताशिवाय जगतो. Living the life without the context of God and his salvation. आणि त्या ख्रिस्ताशिवाय त्याच्या तारणाशिवाय आणि त्या सर्व संदर्भाशिवाय आपण सर्व गोष्टी जगतो. Whoever would save his life will lose it. जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल. Living in sin. आणि जर आपण पापामध्ये जगतो, rejecting Christ, आणि ख्रिस्ताला आपण नाकारतो, rejecting God, आणि जर त्या देवाला आपण नाकारतो, and living for self and living for the sin in this world, आणि फक्त आपण स्वतःसाठी आणि आपल्या पापासाठी जगतो, at the end that person will lose. आणि तर शेवटी तो आपला जीव गमावेल. Bible's teaching affirms that our soul is eternal. आणि बायबलची शिकवण सांगते की आपला आत्मा हा सार्वकालिक आहे, and more valuable than the world. आणि जगापेक्षा अतिशय तो मौल्यवान असा आहे. And that's why Jesus says, what does it profit a man if he gains the whole world and loses or forfeits himself? आणि म्हणून तो म्हणतो की कोणा मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वतःला गमावले किंवा आपला नाश करून घेतला तर त्याला त्याचा काय लाभ? Our soul is eternal and valuable than anything in the world. आणि जगातील सर्व मौल्यवान गोष्टींपेक्षा आपला आत्मा हा अतिशय मौल्यवान सार्वकालिक असा आहे. No earthly gain can compensate for the loss of the soul. आणि कोणती सांसारिक फायदा आत्मा गमावल्याची भरपाई करू शकत नाही. Get the world and lose soul is the fool's bargain, Hendrickson says. आणि हेनरिक्सन असं म्हणतात की मागे संपूर्ण जग मिळून आत्मा गमावणे ही मूर्खाची देवाणघेवाण आहे. It is the fool's bargain. आणि हे मूर्खाची देवाणघेवाण आहे असं ते म्हणतात. Gaining the whole pleasure of the world
आणि जर आपण पूर्ण जग मिळवण्यासाठी जर खटपट केली तर just living for the pleasures in this world, आणि जर जगातील फक्त आनंद मिळवण्याची खटपट आपण केली तर and at the end losing the soul forever, आणि तर मग आपण आपला जीव कायमसाठी गमावून बसू. it is fool's bargain. आणि हे त्या मूर्खाची देवाणघेवाण असं ते आहे. And that's why as Jesus calls us on the day of salvation, we need to surrender our lives to Jesus Christ. आणि ज्यावेळेस आपल्या तारणाच्या वेळेस आपण त्याला आपले अंतःकरण आणि आपलं जीवन समर्पित करणं गरजेचं आहे. And here he is also talking about people who are being ashamed of Jesus Christ. In verse 26, and whoever is ashamed of me and of my words, of him will Son of Man be ashamed when he comes in his glory and the glory of the Father and of the holy angels. आणि वचन 26, जो कोणी माझी व माझ्या वचनाची लाज धरेल त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वतःच्या पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरेल. What does the word ashamed means? आणि लाज धरणे त्याचा अर्थ काय मग? Those who are ashamed of Christ prove that they have not truly known by him and they do not know him. आणि ज्यांना ख्रिस्ताची लाज वाटते त्यांनी त्याला खरोखर त्याला ओळखलेले नसते. They are not his people. ते त्याचे लोक म्हणून ते त्याला ओळखत नाही. This shame is not momentary fear but habitual and willful rejection of Christ. आणि ही लाज क्षणिक भीती नसून सततचा ख्रिस्ताचा तो नकार असा आहे. Whoever is ashamed of Christ, आणि जे कोणी त्या ख्रिस्ताला त्याची लाज धरतात, means it is habitual and willful rejection of our maker and of our savior. आणि म्हणून ही जी लाज जी आहे ती क्षणिक नसून तर ती सततचा ख्रिस्ताचा नकार असा आहे. Yes, and people, they are ashamed of Christ and Christ's gospel in this world. आणि ख्रिस्ताचा सुवार्तेचा नकार करणारे किंवा त्याची लाज धरणारे बरेच लोक इथं आपण Not only in the different religions, but even those people are found in the big churches and small churches. आणि आपल्या ख्रिस्ती धर्मामध्ये देखील असे भरपूर वेगवेगळ्या चर्चेस मध्ये हे लोक आपण पाहू शकतो. They are ashamed of Christ and ashamed of the gospel. आणि ते ख्रिस्ताच्या सुवार्तेची देखील लाज मानतात आणि ख्रिस्ताची देखील लाज मानतात. So it is not a momentary shame, but it is a willful and a habitual rejection of Christ. आणि ही एक क्षणिक अशी ती गोष्ट नाहीये तर ती ख्रिस्ताचा नकार करणं ही त्यांचं सततची ती क्रिया आहे. And here very clearly Lord Jesus Christ teaches that whoever is ashamed of me and of my words, of him will Son of Man be ashamed when he comes in his glory. आणि म्हणून तो अगदी स्पष्ट रीतीने म्हणतो की जो कोणी माझी व माझ्या वचनाची लाज धरेल त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वतःच्या पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरेल. It is not talked about the believers that on the day of glorification when he returns, he will not be ashamed of us. आणि हे तो जे त्याचे निवडलेले आहेत त्यांच्याबद्दल तो बोलत नाही, तो आपली त्यावेळेस लाज धरणार नाही. But he is talking about those people who willfully rejected him, habitually rejected him. आणि हे तो त्या लोकांसाठी बोलत आहे जे सतत त्याचा नकार करतात किंवा त्यांची ती सततची क्रिया आहे की ते नेहमी ते नाकारणारे किंवा त्याची लाज बाळगणारे असे आहेत. Christ will reject false professors at the judgment. आणि ख्रिस्त त्या खोट्या विश्वासणाऱ्यांना न्यायाधीनी नाकारणार असा आहे. The elect will persevere in the public loyalty to Christ. आणि निवडलेले लोक ख्रिस्ताविषयी सार्वजनिक निष्ठा ते बाळगतील. We confess him inside the church, in home and even outside. आणि ते घरामध्ये किंवा घराच्या बाहेर देखील ते कबूल करतील. Only the people who are afraid of man or wants to get the approval of man, they are ashamed of Christ. आणि असे लोक only people who are ashamed of Christ, they want to get the approval of man and the world. आणि हे लोक त्यांना जगा आपल्या लोकांची नव्हे तर ते देवाची ते मान्यता ते पाहिजे असं अशा रीतीने ते. Our witness must be bold and even when the world rejects us. आणि जग आपल्याला नाकारेल तरी त्यांची ती साक्ष धाडसी असणं गरजेचं आहे. The cross always comes before the crown. आणि मुकुट मिळवण्यासाठी क्रूस नेहमीच असतो हे आपण पाहू शकतो. And that's what we learn from the cross of the discipleship. आणि हे आपण पाहू शकतो की शिष्यत्वासाठी क्रूस काय आहे. Suffering insult for the name of Christ.
आणि ख्रिस्तासाठी अपमान सहन करणं, दुःख सहन करणं, and loving him and surrendering him and living the life of submission to Jesus आणि Christ. ख्रिस्तावर प्रीती करणं, आपलं जे आयुष्य आहे, आपलं जीवन आहे ते ख्रिस्ताला समर्पित करणं असं. Rejecting all the pleasures of the world जगातील सर्व गोष्टी ज्या आहेत त्याचा त्याग करणं and always loving Christ and his blessings. आणि ख्रिस्ताचे अभिवचन, त्याचे जे आशीर्वाद आणि त्या ख्रिस्ताच्या सुवार्तेवर प्रीती करणं. So from verse 23 we learned the call of the discipleship. आणि आपण वचन 23 मध्ये पाहिलं की जे पाचारण आहे शिष्यांसाठी. Secondly, we learn about the cross of the discipleship. आणि दुसरी गोष्ट आपण पाहिली की शिष्यांसाठी जो क्रूस आहे तो. And finally, the crown of the discipleship. आणि शिष्यांसाठी जो गौरवी असा तो मुकुट तो आपण पाहतो. Or the glory of the discipleship. आणि शिष्यत्वासाठी ते गौरव. We learn that in verse 26 as well as in verse 27. आणि वचन 26 आणि 27 मध्ये ते आपण पाहू शकतो. Lord Jesus Christ said that of him will Son of Man be ashamed when he comes in his glory and the glory of the Father and of the holy angels. But I tell you truly, there are some standing here who will not taste death until they see the kingdom of God. वचन 26-27 जो कोणी माझी व माझ्या वचनाची लाज धरेल त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वतःच्या पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरेल. मी तुम्हाला सत्य सांगतो की इथे उभे राहणाऱ्यातील कोणी असे आहेत की ते देवाचे राज्य पाहत तोपर्यंत त्यास मरणाचा अनुभव येणारच नाही. Here we learn about the promise that Jesus Christ gives to the disciples. आणि इथे आपण ते अभिवचन ते पाहू शकतो की शिष्यांसाठी तो देव करत आहे. One of the amazing promise here we see that Jesus promises that some would see the kingdom before their death. आणि येशू वचन इथं देताना आपण पाहतो की काही लोक मृत्यूपूर्वी देवाचे राज्य पाहतील. How can we interpret this? आणि हे आपण कशा रीतीने याचा उलगडा आपण करू शकतो. And obviously we are going to learn this here, but even the next time when I open the passage of transfiguration. आणि जे रूपांतर जे झालंय डोंगरावरील रूपांतरण त्याच्या घटनेमध्ये आपण ते पाहू शकतो. Where Peter, James and John saw Christ's divine glory. आणि तिथं आपण पाहतो की पेत्र, याकोब आणि योहान ते देवाचं ते गौरव पाहतात. That was kind of a foretaste of the kingdom of God. आणि हे देवाच्या जे राज्य येणार आहे त्याची ती पूर्वछाया आपण म्हणू शकतो. This event pointed to the future glory of the kingdom. आणि हे आपण पाहू शकतो की जे भविष्यातील जे त्याचं राज्य आहे त्याच्याकडे ते निर्देशित करतं. Jesus said that I tell you truly, there are some standing here who will not taste death until they see the kingdom of God. आणि मी तुम्हाला सत्य सांगतो की इथे उभे राहणारे कोणी असे आहेत की ते देवाचे राज्य पाहत आहेत तोपर्यंत त्यास मरणाचा अनुभव येणारच नाही. And in order to understand that, we need to read 28 to 36. आणि त्यासाठी आपल्याला 28 ते 36 हे वचन वाचणं गरजेचं आहे. But we are not going to read that at this moment, but deal that in the next session or when I preach next time. आपण आता ते वाचणार नाही आहोत, आपण पुढच्या वेळेस त्याचा अभ्यास करणार आहोत. But this event that Jesus Christ goes on the mountain and he is transformed, that is the trailer or the foretaste of the kingdom of God. आणि हे जे त्याचं डोंगरावर रूपांतरण झालं तर ते त्याची पूर्वछाया होती, ती झलक होती. It was a preview of the kingdom of God. आणि हे ते पूर्ण राज्य नव्हतं तर त्याची ती झलक होती. This view sees that this is an encouragement to persevere. आणि हे घटना विश्वासात आपल्याला टिकून राहण्यासाठी ती प्रोत्साहन असं होती. That glory is coming for the disciples, for his own people, for the elect. आणि जे निवडलेले आहेत असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी जे गौरव येणार आहे त्या संदर्भात ते होतं. It is not just cross, but Christ has promised the crown even. आणि त्यांनी त्या शिष्यांसाठी त्यांनी फक्त क्रूसाचं अभिवचन नाही दिलं तर त्यांनी गौरवाचं किंवा त्या मुकुटाचं देखील आश्वासन दिलं. It is not just groaning, but even the glory is coming for the elect of God. आणि फक्त त्या दुःखातून त्या सर्व गोष्टीतून त्यांना जावं नाही लागणार तर त्यांना पुढे जाऊन तो गौरवी मुकुट मिळणार आहे. The elect will see Christ's glory either by faith here or in eternity. आणि हे जे निवडलेले लोक आहेत ते ख्रिस्ताचा गौरव विश्वासाने
आत्ता पाहतील किंवा आनंद काळात ते प्रत्यक्ष पाहतील. That's what verse 27 is teaching us here. आणि वचन 27 आपल्याला इथे स्पष्ट रीतीने ते शिकवतो. And as well as the next passage is teaching us about that. आणि पुढचा जो संदर्भ आहे ते देखील आपल्याला त्याच्याबद्दल शिकवतो. This is teaching that there is hope to the disciples. आणि हे आपल्याला इथे शिकवते की इथे जे निवडलेले आहेत त्यांच्यासाठी आशा आहे. There is hope for the people who are denying themselves, carrying the cross and following Jesus Christ. आणि होप जी आशा आहे ती कोणासाठी, तर ते जे निवडलेले आहेत, जे आत्मत्याग करतात, जे त्याचा क्रूस घेतात आणि त्याच्याबरोबर त्याला अनुसरतात त्यांच्यासाठी. We are saved with the hope. आणि आपण जे तारलेलो आहोत तर त्या आशेने तारलेलो आहोत. Those who are justified, they are also glorified. आणि जे नीतिमान ठरवलेले आहेत तर त्यांचा गौरव देखील होणार आहे. But at this very hour we are living between cross and crown. आणि आता आपण या ठिकाणी आता या क्रूस आणि मुकुट या मधल्या काळामध्ये जगत आहोत. As the disciples and in the Christian life we are on the pilgrimage. आणि ख्रिस्ती जीवन ते स्वर्गीय गौरवाकडे घेऊन जाणारी ती यात्रा प्रवास आपण म्हणू शकतो. And there Christ is going to give us reward, but that reward we are not going to earn, but that is the gift of God's grace. आणि त्या देवाच्या कृपेने आपल्याला तिथं बक्षीस मिळणार आहे, रिवॉर्ड. Because Christ has ordained that one, those who are justified will be glorified. कारण देवानी जो क्रम ठेवलेला आहे, जे नीतिमान ठरवलेले आहेत ते त्यांना गौरव देखील मिळणार आहे. Our hope is not in this world but in the world to come. आणि आपली जी आशा आहे या जगामध्ये आत्तासाठी नाही तर जे येणाऱ्या जगासाठी ती आहे. People who are setting their hope in this world, it is in vain. आणि जे लोक या जगामध्ये आशा बाळगतात तर ते सर्व नाशवंत आहे किंवा ते सर्व नष्ट होणार आहे. Always remember that we are living between the cross and the crown. आणि म्हणून आपण त्या क्रूस आणि मुकुट या मधल्या काळामध्ये आपण. Let us praise on even when we cannot yet see the glory of Christ, glory of God. आणि ही आपलं जे गौरव आपण पाहू शकत नसताना देखील आपण पुढे पाहत राहणं गरजेचं आहे. And in this life, as we set our eyes and hope on Jesus Christ, the author and finisher of our faith, be sure that he is suffering servant and reigning king as well. आणि आपण या सर्व आपल्याला माहिती की आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि जो निर्माण करता आहे तो प्रभू येशू ख्रिस्त, तर तो कोण आहे, तर तो दुःख करणारा सेवक देखील आहे आणि तो राजा देखील आहे. Believing these realities, we as pilgrim we travel in this world. आणि आपण त्या प्रवास करणारे असे प्रवासी असे आहोत त्या जगाकडे जाणारे. And one day we will reign with Christ. That is the promise of Jesus Christ to the true disciples, and all those are his sheep and the elect. आणि एक दिवस आपण त्याचे निवडलेले किंवा त्याच्या कळपातील जे आपण मेंढर असे आहोत, तर ते एक दिवस आपण त्याच्याबरोबर राज्य करू. या सर्व गोष्टी आपण पाहू शकतो. I beseech by the mercies of God, those who are out of Jesus Christ, living for the world, pleasures of the world, give your life to Jesus Christ. आणि मी आज तुम्हाला आवाहन करू इच्छितो की जे कोणी जगातील सर्व गोष्टींच्या मागे आहेत किंवा त्याच्यासाठीच फक्त जगतात, ज्यांनी आत्मत्याग केलेला नाहीये, तर त्यांनी तो आत्मत्याग करावा आणि क्रूस घेऊन त्याला अनुसरावं. हे आवाहन मी करतो. Believing Jesus, he will give you complete salvation and the complete rest. आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपल्याला ते पूर्ण तारण आणि ती गौरवी आशा आपण प्राप्त करू शकतो. May the Lord transform us, establish us in faith, and renew our minds by the word. आणि त्या देवाच्या त्या वचनाच्या द्वारे परमेश्वर आपल्या मनाचं नूतनीकरण, आपलं नवीनीकरण करू, आपल्याला दृढ आणि स्थिर असं तो करू. Amen. Amen. Thank you, brother. Thank you. I gave you some trouble. थँक्यू. पुढे आपण जाणार आहोत आणि आपलं दानार्पण जे ऑफरिंग आहे ते आपण घेणार आहोत. आणि आम्ही आमची फॅमिली, पाटील फॅमिली एक गीत गाणार आहोत.